काल मला संध्याकाळी 6:15 वाजता फोन आला पब्लिकचा व माझ्या बहिणीचा का रस्त्याला काहीतरी पोकळण आणून खड्डे मारतायत. तर प्रत्यक्ष जागी मी आलो असतो तर मला खड्डे मारलेले दिसले. तर मी सीओना फोन लावला का साहेब काय चालू आहे. तर साहेब बोलले मी मंत्रालयात आहे, मला काय माहीत नाही. त्याच्यानंतर आपल्या विकास पुरुष तडवी साहेबांना फोन लावला. त्यांनी सांगितलं मला पण काय माहीत नाही. मग मी रितसर पोलीस स्टेशनला फोन केला. त्याच्यानंतर 112ला फोन केला. 112वर फोन केल्यानंतर 15-20 मिनिटात पोलीस आले. त्यांना मी सांगितलं साहेब असं असं जे चुकीचं होतं आहे. ते बोलले कोण करतंय काय करतंय. बोललं आम्हाला काहीच माहीत नाही, हे पोकळण आहे आणि ही झाडंची आणलेली गाडी आहे. मग त्यातली त्यांनी 2-3 माणसं कोण होती त्यांना पोलीस स्टेशनला नेली. सामान्य पब्लिक पोलीस स्टेशनला तक्रार करायला गेली, त्यांची तक्रार घेतली नाही. मग नंतर त्यांनी मला फोन केला पब्लिकनी का बाबा साहेब आमची तक्रार घेत नाही, तुम्ही या. मी 112ला फोन केला असल्यामुळे तक्रार द्यायसाठी गेलो. तर माझी पण तक्रार कोणत्याही पद्धतीची घेतली नाही. तर मी त्यांना विनंती केली, बोललं साहेब जे चुकीचं चाललंय ते थांबवा आणि जे गाड्या आहेत ज्यांना कोणी कॉन्ट्रॅक्ट दिले किंवा काय वर्क ऑर्डर असेल तर ते तपासून त्यांच्या गाड्या त्यांना सोडून द्या. चुकीचं म्हणजे पहिली गोष्ट अंबरनाथमधील हा सर्वात चांगला रस्ता म्हणजे आजपर्यंत अंबरनाथ शहरामध्ये विकास झाला जो बोलतात तो खरोखर हा शहरातला एक उत्कृष्ट रस्ता आहे आणि लोक तिथं खरोखर सुखी आहेत. म्हणजे जॉगिंगला येणार जाणारी, MIDC असल्यामुळे मोठ्या गाड्या येणार जाणारी, उल्हासनगरला ट्रॅफिक येणार जाणारी. पण जाणून बुजून ह्या रस्त्याला काहीतरी बाधा आणायची आणि काहीतरी करायचं म्हणून त्यांनी हे चुकीच्या पद्धतीने जे साईड पट्टी असते जिथं गॅस लाईन आहे, पाण्याच्या लाईनी आहेत, CNGच्या म्हणजे केबल बिबलच्या अजून कसल्या कसल्या लाईनी आहेत, त्या लाईनी खोदून त्याच्यामध्ये झाडं लावतात आणि ती झाडं जगणार नाहीत कारण ऑलरेडी सिमेंट आहे. त्याच्यामुळे आमचा काय झाडं लावायला त्यांना विरोध नाही. आमचा एवढाच विरोध आहे का तुम्ही झाडं रस्त्याच्या साईडला लावा. हा रस्ता लोकांना चालण्यासाठी, ट्रॅफिकला ह्याच्यासाठी, रहदारीसाठी तो रस्ता आहे. त्याच्यामुळे आम्ही त्यांना विनंती केली पण त्यांनी आम्हाला कोणत्याही प्रकारची दाद दिली नाही. आम्ही काल येऊन मग रस्त्यावर आंदोलन केलं. आंदोलन केल्यानंतर पोलिसांनी आम्हाला उठवायचा प्रयत्न केला, साईडला बसवलं. आम्ही साईडला बसलो पण आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम होतो. मग रात्री परत पोलिसांनी आम्हाला सांगितलं तुम्ही उठवा. आम्ही पोलीस स्टेशनला रितसर रात्री पत्र दिलं का सदर जर आमच्याकडून काही चुकीचं होत असेल तर तुम्ही आमच्यावर गुन्हा दाखल करा. हे इथले सध्याचे राजकारणी त्यांच्या मनात निस्ता विकास निस्ता विकास निस्ता विकास. आता सध्या महाराष्ट्रामध्ये 2च पक्ष आहेत तेच विकास करतात, बाकी सगळे शहर भाकच करतात. एक BJP आणि एक शिंदे सेना, हे 2च पक्ष असे आहेत तर ते अख्खा महाराष्ट्राचा फक्त विकास करतात. पण ठीक आहे विकास तर झालाच पाहिजे, केलाच पाहिजे. पण हे जे चांगले रस्ते आहेत ह्याच्या जागी चुकीच्या गोष्टी झाल्या नाही पाहिजेत हे आम्ही त्यांच्या निदर्शनास आणून देतो. बाकी त्यांना काय विकास करायचा आहे, त्यांना काय झाडं लावायचे त्यांनी पण लावावे. आम्ही पण पर्यावरण प्रेमी आहे, आमचा कोणत्याही गोष्टीला विरोध नसतो. पण चुकीचं जे होतंय ते दाखवणं आमचा विरोध आहे. कारण लोकसभेचे जे खासदार आहेत त्यांना आमच्या राजसाहेबांच्या एका शब्दाखातीर आम्ही मतदानाला रस्त्यावर उतरून मतदान केलेलं आहे. जर चुकीचं होतंय ते दाखवून द्यायसाठी पण आमचा त्यांच्यावर तेवढा अधिकार आहे.